जिल्हा परिषद निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची तयारी करणाऱ्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. 50% भिंत ओलांडणं आता महागात पडणार आहे. काय आहे हा आरक्षणाचा पेच? निवडणुका खरंच लांबणीवर पडणार का? पाहुयात सविस्तर. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची निराशा झालीय. आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडून निवडणुका घेणं बेकायदा आहे असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. या निर्णयामुळे राज्यातील 22 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी जिथे आरक्षणाचा आकडा 50%च्या पुढे गेला होता तिथे आता खो बसलाय. न्यायालयात केंद्र आणि राज्याची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घेऊ द्या अशी विनंती त्यांनी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत कडक शब्दात सुनावलंय की कायदेशीर प्रक्रियेचा भंग करून निवडणुका घेता येणार नाही. ज्या 22 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती तिथे आता पुन्हा एकदा प्रशासकीय राजवट लांबणार हे स्पष्ट झालंय. ओबीसी आरक्षण आणि आरक्षणाची एकूण टक्केवारी या तांत्रिक मुद्द्यांमुळे ग्रामीण राजकारणाचं भवितव्य आता टांगणीला लागलंय. गावची सत्ता मिळवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांचा उत्साह या निकालामुळे मावळलाय. कायद्याच्या चौकटीत राहूनच लोकशाहीचे उत्सव साजरे व्हावेत हाच संदेश न्यायालयाने दिलाय. आरक्षणाचा गुंता सुटल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना नवे लोकप्रतिनिधी मिळणं कठीण दिसतंय. थोडक्यात सांगायचं तर आरक्षणाची मर्यादा ही आता निवडणुकांसाठी लक्ष्मण रेषा ठरलीये. आता सरकार यावर काय पर्याय शोधतं आणि आरक्षणाचा हा तिढा कधी सुटतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.